भारतीय जनता पार्टीच्या वतीने नमोचषक 2024चे आयोजन ESI ग्राउंडवर केलेले आहे। नाशिक पश्चिमच्या कार्यक्षम आमदार सीमाताई हिरे यांच्या वतीने आयोजन करण्यात आहे। आपल्या समोर स्वतः महेश भाऊ हिरे बोलण्यासाठी आहेत। आपण त्यांना विचारू की नेमका हे स्पर्धेचं आयोजन कशा पद्धतीने केलेलं आहे। भाऊ काय सांगाल? भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर नमोचषकाचं आयोजन केलेलं आहे। यापूर्वी पण 2 वर्षापूर्वी CM चषक देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना आम्ही केलं होतं। त्याच प्रकारे हे आयोजन आहे। याच्या माध्यमातून सर्व क्रीडा स्पर्धा या प्रत्येक विधानसभा क्षेत्रात आमच्याकडनं घेतल्या जातात। अनेक खेळाडू याच्यात तयार होतात। क्रिकेट, व्हॉलीबॉल, कुस्ती, बॅडमिंटन, टेबल टेनिस, बुद्धिबळ, कॅरम अशा सर्व स्पर्धा याच्यामध्ये त्याचा सहभाग असतो। आता इथे या ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे। एकूण 48 टीम या स्पर्धांसाठी एकूण आल्या होत्या। त्यातनं आता एक सेमीफायनल झाली आहे। दोन्ही सेमीफायनल झाल्या, आता थोड्या वेळाने फायनल सुरू होईल। आणि आमची एक भारतीय जनता पार्टीची एक फ्रेंडली मॅच खेळण्यासाठी आम्ही आता मैदानात उतरतो आहोत। तर 2-2 ओव्हरची ती मॅच झाली की लगेच अंतिम सामना सुरू होईल। हे सगळं आयोजन करण्यासाठी आमच्या युवा मोर्चाचे तिन्ही मंडळांचे अध्यक्ष डॉक्टर वैभव महाले, आमचे चार्टर्ड अकाउंटंट तांबे यांनी मागच्या वर्षी लोकमतचं जे ट्रॉफी आहे तीसुद्धा त्यांच्या टीमने जिंकली होती। अशा सर्व क्रीडापटू आज आमच्या इथे जमले आणि याच्यातनं एक नवीन खेळाडू आपल्या याच्यात तयार होतात आणि त्यामुळे सांघिक भावना तयार होते। आणि म्हणजे मोदी साहेबांचं असं आहे, त्यांनी पंतप्रधान झाल्यावर अनेक खेळांना खूप चालना दिल्या। चांगले चांगले स्टेडियम मोठमोठे उभारले। आदिवासी पाड्यांमध्ये तिथले प्लेयर्स शोधून त्यांनी ॲथलेटिक्ससाठी नवीन क्रीडापटू तयार केले। अशा या स्पर्धा राज्यभर खूप जोरात चालू आहे। मी या सर्व युवा टीमचं, युवा मोर्चा भारतीय जनता पार्टीचा आभार मानतो, अभिनंदन करतो। नाशिक पश्चिममध्ये सातपूर सिडकोमध्ये ज्या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं होतं ते आयोजक मनोज तांबे आपल्यासोबत आहे। सर काय सांगाल, काय भावना आहे? मी हे भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चा हाच आहे आणि आमदार सीमाताई हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने आम्ही हे सर्व सुंदर आयोजन केलं। या आयोजनात रवींद्र जोशी असेल, डॉक्टर महाले असेल, सातपूर मंडल असेल, सिडको मंडल असेल, या सर्वांनी एकत्रित येऊन हे खूप सुंदर असं आयोजन केलं आणि खेळाडूंनी खूप असा प्रतिसाद दिला। एकूण 48 संघांनी याच्यात सहभागी घेतलात। मागच्या 3 दिवसापासून नॉकआउट पद्धतीमध्ये या मॅचेस चालू आहे आणि यातून 8 संघ वरती आले। त्यातून आत्ता 2 सेमीफायनल झाले। आपण आता लवकरच फायनल मॅच खेळणार आहे। सर्व कुठेही या स्पर्धेला गालबोट लागेल असं कुठेही घटना घडली नाही। सर्व खेळाडूंनी खूप सुंदर असा खेळ खेळला आहे आणि एन्जॉय देखील केला आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून, नमोचषकच्या माध्यमातून भारतातील आणि महाराष्ट्रातील तसेच नाशिक किंवा तळागाळातील जे छोटे छोटे शहरे असेल, गावे असेल, या प्रत्येक खेळाडूला संधी मिळते आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळतो आहे। असं सुंदर आयोजन करण्यासाठी महेश भाऊंनी, सीमाताईंनी आम्हाला संधी दिली, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि हे सुंदर चषक तुम्ही सहभाग घेतला त्याबद्दल अभिनंदन। आणि या उद्यापासून इतरही सर्व स्पर्धा आहे, कॅरम असेल, बुद्धिबळ, चेस, बॅडमिंटन, खो खो, कबड्डी अशा सगळ्या स्पर्धेंचं आयोजन करण्यात आहे राजे छत्रपती संभाजी स्टेडियमवर आणि तिथेही खूप मोठ्या प्रमाणात खेळाडूंनी सहभाग घेतलेला आहे। तर सर्वांनी आपणही सहभाग घ्यावे ही विनंती। धन्यवाद। वैभव महाले सर, आपण काय सांगाल? आपणही चांगलं नियोजन केलेलं आहे, त्याबद्दल आपली प्रतिक्रिया? जय श्रीराम। सर्वप्रथम मी भारतीय जनता पार्टी व आमच्या भारतीय जनता पार्टीच्या लाडक्या लोकप्रिय आमदार सौ सीमाताई हिरे यांचं मी मनापासून आभार मानतो। नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देशभरात नमोचषकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याचा खरा उद्देश आहे की या सांस्कृतिक क्रीडा कार्यक्रमांद्वारे जो ह्या देशाचा युवक आहे, महाराष्ट्राचा युवक आहे, तो आपल्या विचारधारेशी जुळला जावा व त्याला एक व्यवस्थित व्यासपीठ मिळावं। या छोट्या छोट्या स्पर्धांमधून आज आपण बघितलं इथे अतिशय उत्कृष्ट खेळाडू आहे क्रिकेट खेळणारे, यांना पुढे जाऊन नाशिकमध्ये जसं NPL होतं, महाराष्ट्र प्रीमियर लीग आहे, IPL आहे, त्याचप्रमाणे राज्यस्तरावर, राष्ट्रस्तरावर आपलं प्रतिनिधित्व करायला मिळावं, खरा हा उद्देश आहे। आणि या सगळ्या याच्यातून जे आम्हाला भारतीय जनता पार्टीतर्फे प्रोत्साहन मिळतं आहे, यातून नक्कीच सगळा युवक एकत्र येईल आणि देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी त्यांची वाटचाल राहील। याचा खऱ्या या स्पर्धेचा उद्देश हा होता।
मी परत एकदा सांगतो, आमचं केंद्रीय नेतृत्व, आमचं महाराष्ट्रातलं नेतृत्व, आमचं शहराचे नेतृत्व, आमच्या आमदार यांना सर्वांनी आमच्या भारतीय जनता युवा मोर्चाला एवढी मोठी संधी उपलब्ध करून दिली. कारण ह्या व्यासपीठाद्वारेच नेतृत्व गुण, त्याच्यानंतर मॅनेजमेंट स्किल, हे सगळं मुलांमध्ये डेव्हलप होण्याचं, युवा मोर्चामध्ये डेव्हलप होण्याचं हेच स्तर आहे. म्हणून मी परत एकदा सर्वांचे आभार मानतो व यानंतरही उद्यापासून 3 दिवस अतिशय जोमात सिडकोमध्ये राजे संभाजी स्टेडियमवर अनेक प्रकारच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहे. विशेषतः एकदा हे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. पण संपूर्ण ही माहिती भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांकडून घेतली आहे. यापुढील भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सन्मानच्या वतीने शुभेच्छा. यानंतर आपण फायनल पाहणार आहोत आणि निकाल सन्मानच्या माध्यमातून आपण दाखवणार आहोत. नमो चषक विजेता संघ आहे सातपूर युनायटेड, तर उपविजेता संघ ठरला अंबड येथील MSS 11. तो आज सुद्धा लक्ष्मण तुझा संघ जिंकलाय नमो चषक, काय सांगाल? सगळ्यांनी चांगलं खेळावं ही माझी नम्र विनंती सगळ्या प्लेयरांना सातपूरमधलं, आणि खूप मोठं नाव करावं. तू प्रत्येक टुर्नामेंटमध्ये मॅन ऑफ द मॅच किंवा मॅन ऑफ द सिरीज असते, तुझ्या खेळाचं वैशिष्ट्य काय नेमकं? माझा टीमचा जो सपोर्ट असतो माझ्यासाठी, माझ्या मागे, तेच माझा सगळ्यात प्लस पॉईंट असतो. लक्ष्मण म्हटलं की सातपूरची अतिशय मोठं क्रिकेटमधलं नाव, याबद्दल कसं वाटते तुला? आज पुन्हा एकदा संघ विजयी आहे. काही नाही, लोकांनीच मोठं केलं आहे नाव, सगळे चांगलेच खेळतात, सगळे मोठे प्लेयर आहे आपल्या सातपूरमध्ये, सगळे चांगले खेळले पाहिजे हेच मला वाटतं. लक्ष्मण तुझं आणि तुझ्या संघाचं पुन्हा एकदा अभिनंदन. दुसरं पारितोषिक तुम्हाला भेटले, काय सांगाल? हिंदी बोलना, बोलो. बहुत अच्छा लगा, अच्छा खेले और उम्मीद रहेगी हमारे को आगे खेलने की, अच्छा खेलेंगे हम, अच्छा खेले, बहुत अच्छा खेले. हर टूर्नामेंट पे अपना MM संघ रहता है, अच्छा खेलते हैं. इसके बदले में आपको ऐसा अभी नमो चषक का सेकंड प्राइज मिला, इसके बदले में आपको क्या लगता है? बहुत अच्छा लगा सर, खेल के बहुत अच्छा लगा. खेले और आगे सोचेंगे, अच्छा खेलेंगे और आगे खेलेंगे. और आपने जो लास्ट बॉल पे आपने 6 मारा, उसके बदले आपको कैसा लग रहा है? मार दिए. थैंक यू. अरे आ जाओ ना, आप भी आ जाओ. लाइन में ऐसा सर्व अतिशय चांगला खेळ केला आणि त्या खेळाच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक त्यांना या ठिकाणी कॅमेरामन राकेश सह मी योगेश घुगे, सन्मान न्यूज 14 सातपूर नाशिक. धन्यवाद.